संख्येनं पुण्याच्या पुढे गेल्यावर म्हणताल मुंबईच्या पुढे गेल्यावर जास्त माता भगिनी येणार. आता ही अशीच गर्दी पुढं काय होईल ते आता बघत राहा तुमच्या स्टाईलवर. आबा बाबा हो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कारण सांगितल्याप्रमाणे मराठा समाज निघालाय आणि मराठा समाज त्या शक्तीनंच आता फक्त पुढं बघा काय होतं. ही सुरुवात आहे पण ही सुरुवात तिकडे सरकार पाहत असेल, साम टीव्ही पाहत असेल कारण त्यांची बैठक पण आहे. ही सुरुवात आहे. मी जर ठरवलं असतं तर इथंच 50 लाख लोक आणले असते. मला दाखवायसाठी नाही करायचं, मला लोक नाही दमवायचे, माझे लोक नाही दमवायचे. मला टप्प्यात घ्यायचंय. थोडे दमल्यासारखे झाले तर दुसरी तुकडी येणार. मुंबईपर्यंत जाऊस तर कुणी दमला नाही पाहिजे. मुंबईत शक्ती पाहिजे आपल्याला एकजुटीची. सगळेच घाळ करून मला चालणार नाही. मी माझ्या पद्धतीनं चाललोय, समाजही त्याच धर्तीवरती काम करतोय कारण आम्हाला विजयाचा गुलाल आणायचा. त्यामुळं डोक्यानं काम करावं लागणार आहे, आडमुठेपणानं काम करून होणार नाही. शांततेत युद्ध जिंकायचं. गर्दीचं नियोजन केले पोहोचण्याच्या गर्दीचं म्हणजे एकाच वेळेस खूप लोक हैराण होऊ नये. 26 जानेवारीला दुसरं काहीच दिसणार नाही. मराठे मुंबईत आणि उभं जग बघणार. आणि म्हणून आता हा सगळा मराठा रवाना झालेला आहे. गर्दी आहे आता अंतरवालीपासून ही गर्दी असंच पुढे राहील. लोक सहभागी होतील आणि मुंबईपर्यंत आम्ही पोहोचणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील आजची या त्यांच्यासोबत असलेल्या मराठ्यांनी केलेला आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी.